बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं खरीपाची पेरणी सुरू झाली आहे। काळ्या मातीत तिफन चालते हे चित्र सर्वत्र पाहावयास मिळतंय। दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील स्वतः सहकुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली। राज्यातील शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर आज दिवसभर स्वतःच्या शेतात राबताना दिसले। रविकांत तुपकर हे शेतकरी कुटुंबातील असून बुलढाणा नजीक असलेल्या सावळा गावात तुपकरांची शेती आहे। आज तुपकरांनी स्वतःच्या शेतात तिफन चालवून परिवारासहित पेरणी केली। सकाळपासून रविकांत तुपकरांनी तिफन हातात घेतली तर पत्नी शर्वरी व त्यांच्या वहिनी राधा तुपकर यांनी बियाणं आणि खताची पेरणी केली। वडील चंद्रदास तुपकर आणि आई गीताबाई यांनी बैलांची पूजा करून नारळ फोडून पेरणीला प्रारंभ केला। रविकांत तुपकर हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत। अगदी लहानपणापासून शेतातील सर्व कामे त्यांनी केली आहेत। बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन या प्रमुख पिकाची पेरणी केली जात आहे। रविकांत तुपकर यांनी देखील स्वतःच्या शेतात सोयाबीन आणि मूग, उडीदाची पेरणी केली। सर्जा राजाच्या पाठीवर थाप देऊन दिवसभर काळ्या मातीत राबणाऱ्या या शेतकरी नेत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं। नाही, हे काय आमच्यासाठी नवीन नाही। लहानपणापासूनच मी शेतातली सगळी कामं करत आलेलो आहे। माझे आई आणि बाबा आजही शेतात दिवसभर पूर्ण वेळ काम करत असतात आणि लहानपणापासूनच आम्ही शेणामुतात हात भरवत आणि म्हशीचं शेण काढण्यापासून, म्हशीच्या गाईची दूध काढण्यापासून, तर सायकलवर बुलढाण्याला दूध विकण्यापासून, तर शेतामध्ये वखर आणण्यापासून, तिफन आणण्यापासून, नागर आणण्यापासून, बैलाची नाथन घालण्यापासून सगळे कामं आम्ही करत आलेलो आहे। त्यामुळे ते काय आमच्यासाठी नवीन नाही। पेरणी आली की दरवर्षी मी शेतामध्ये येत असतो, पेरत असतो। आज संपूर्ण परिवारासहित आज दिवसभर शेतामध्ये होतो। आत्ता जरा अचानक पाऊस आल्यामुळे पेरणं बंद केलं आणि सगळे जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या। परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, यावर्षी खरीपाचं सोयाबीन कापसाचं पीक शेतकऱ्यांचं चांगलं येऊ दे। आणि आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना केली की राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे तुळजाभवानी माता, की सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना मिळाली पाहिजे, कर्जमुक्ती करण्याची सुबुद्धी मिळाली पाहिजे, अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली। आणि पावसाने जर व्यवस्थित यावर्षी ठेवलं सगळं व्यवस्थित, तर निश्चितपणे यावर्षी पीक चांगलं भरून येईल अशी आशा आहे। मोठ्या आशेनं शेतकरी ही खरीपाची पेरणी करतो आहे। निश्चितपणे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा आहे। आज दिवसभर पेरणी केली। आई, वडील, पत्नी, वहिनी, भाऊ आणि परिवारातले सगळे लोक जे आम्ही दिवसभर शेतामध्ये राबत होतो, म्हणजे या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये आज पेरणी करून किंवा मातीमध्ये दिवसभर राहायला मिळालं शेतामध्ये, एक नवी ऊर्जा आली लढायला पुन्हा एकदा।